ए बाबा अरे बाबा हे काय संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया। गुलाबी आंखें जो मैंने देखी, शराबी ये दिल हो गया। संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया। बघितलं आपण दोन्ही व्हिडिओ बघितले। एका व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांची व्यथा आपण बघून घेतली आणि त्याचीच दुसरी बाजू, जे शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, वंचितांनी त्यांना जनतेने निवडून देऊन मुख्यमंत्री बनवले, ते माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही व्हिडिओ आपण बघितला। दोन्हीमध्ये विरोधाभास आहे। खरं तर विरोधाभास म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना थोडी तरी संवेदनशीलता आणि माझ्या भाषेत जर बोलायचं झालं लाज जर असती तर अशा प्रकारचं वर्तन हे मुख्यमंत्री करणार नाहीत। देशामध्ये काही हे पहिले मुख्यमंत्री नाहीत, यापूर्वीही मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होऊन गेली, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, महिलांच्या प्रश्नांवरती किंवा मग आणखीन काही ज्या दुर्घटना घडतात त्याची जबाबदारी प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली आणि कधीकधी वेळेप्रसंगी राजीनामाही दिला। परंतु एकमेव असे आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहेत जे शेतकऱ्याच्या दृष्टीनं एकदम असंवेदनशील वागतात। असं का वागतात माहिती नाही, परंतु तेच मुख्यमंत्री अदानी, अंबानी, इतर जे उद्योजक आहेत यांना कशा पद्धतीने याच शेतकऱ्याच्या जमिनी त्यांच्या घशामध्ये घालायच्या हे मात्र चांगल्या प्रकारे त्यांना जमतं। खरं सांगायचं झालं तर या राज्यामध्येच नाही तर देशामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न काँग्रेसच्या काळामध्ये तर थोड्याफार प्रमाणावरती शेतकऱ्यांचा विचार केला जायचा, परंतु गेल्या 12 वर्षापासून आपण बघतोय आता मोदीजी आपला जो कार्यकाल आहे याचा रेकॉर्ड करतायत, पण याच रेकॉर्ड करणाऱ्या कार्यकालामध्ये मोदी सरकारने आणि भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आणि इतर जे आता महागाई असेल, भ्रष्टाचार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, याबाबत काय काय कल्याणकारी निर्णय घेतली